सण जर असला हं, तर भजन मंडळ होतं हं, बरीच. आणि आमच्या गावची दिंडी म्हणजे प्रसिद्ध होती हं, पावल्या खेळण्यामध्ये, हं, भजन म्हणण्यामध्ये, सोंग करण्यामध्ये. हं, हं, तर आमच्या जवळजवळ हे पहा मी तुम्हाला सांगितलं ना परवा की ते मुसलमान मारले होते. हं, दसऱ्याचा दिवस होता. हं, मला वाटतं 48च असेल तो. हं, तर तो 48 त्या दिवशी आमच्या इथं भजनच चालू होतं. हं, हं, भजन चालू होतं पण आमचे वडील त्या गावकीला असल्यामुळं त्या वर्षी हं, ते त्यांना गावात बोलावलं होतं. हं, मग त्यांनी ते गावातलं वातावरण पाहिलं. हं, की बा मुसलमान मारायचेत म्हणून. हं, म्हणून ते वातावरण पाहून ते आपल्या वस्तीत आले हं, आणि त्यांनी सांगितलं की बा तुम्ही ते भजन वगैरे बंद करा. गावातलं वातावरण बरोबर नाही, बंद करा. तेव्हापासून ते भजन करणं बंदच झालं तर बंदच झालं. हं. नाही तर प्रत्येक काही सण असला जो सण असेल छोटा मोठा तर ते भजन मंडळी व्हायची, भजन करायचे, पावल्या खेळायचे, सोंग करायचे. सगळं आपल्या वस्तीत. हा आपल्याच वस्तीत.